एक ब्रेकिंग न्यूज आहे। थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यावर हा लाभ मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकरी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज शनिवार 2 ऑगस्ट थोड्याच वेळामध्ये नमोचे 2000 आणि पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ऑर्डर देऊन टाकले आहे। जोरदार तयारी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। केंद्र सरकारकडून आता नरेंद्र मोदी आणि त्या ठिकाणी केंद्राचे कृषी मंत्री यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता सोडण्यासाठी मोठी तयारी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला शेतकरी मित्रांनो, सर्वच्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे पैसे आता येणार नाहीत। फक्त काही ठराविक जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले जाणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून आज शनिवार 2 ऑगस्ट सकाळी 11 वाजता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता त्या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत असं त्या ठिकाणी सांगण्यात आले। यामध्ये काही अटी व पात्रता चेक करूनच सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता हप्ता या ठिकाणी सोडण्यात आलाय। कालच एक पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांनी मिळून 2000 अधिक 2000 असे टोटल 4000 रुपये त्या ठिकाणी सोडण्याचे आदेश आता या महत्त्वाच्या 12 बँकांना देऊन टाकले आहेत। या 12 बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे फक्त त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। कारण मागच्या वेळी जो पीएम किसानचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा झालेला होता तर तो अनेक शेतकऱ्यांना बँकेमध्ये जमा झालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज शनिवार आहे, ठीक आता त्या ठिकाणी सकाळचे 11 वाजल्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत। परंतु फक्त याच बँकेत खाते असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे असं सांगितलंय। इतर बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर सरकारच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँकेत येणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे या बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही आहे आणि त्यामुळेच तुमच्या या बँकेमध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार नाहीत। मग नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकामध्ये पैसे सोडले जाणार आहेत याची यादी जी आहे, याची लिस्ट जी आहे तर ती राज्य सरकारच्या माध्यमातून रात्रीच यादी नवीन त्या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। अगदी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगण्यात आले की या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। जर इतर बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता हा या ठिकाणी मिळणार नाही। त्यामुळे कोणत्या लिस्टमध्ये या ठिकाणी आता तुमची बँक आहे बघा, काही बँका यामध्ये वगळण्यात आलेत। कारण मागचा 2000 त्या ठिकाणी आता तुम्हाला माहित आहे 2000 रुपयाचा लाभ त्या ठिकाणी 19वा हप्ता अनेक बँकांमध्ये आला नव्हता। त्यामुळे कोणती लिस्ट बँकांची आल्या आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, काही बँका यामधून वगळण्यात आलेत। त्याचं कारण सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून इथे सांगण्यात आले, ते म्हणजे त्या बँकांचं स्वतःचं IFSC कोड नाही आहे। त्यामुळे या बँकेमध्ये हे पैसे येणार नाहीत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला शनिवार आहे त्या ठिकाणी बरोबर सकाळी 11 वाजता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। परंतु आता या ठिकाणी बघा हे तुम्हाला नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 तुम्हाला या बँकेमध्ये सोडले जाणार नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये आणि फक्त याच 12 बँकेमध्ये आता हे पैसे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। कोणत्या जिल्ह्यांची यादी या बँकांना देण्यात आल्या, कारण बँका सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये जर तुमची बँक नसेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरीचे आता 2000 आणि पीएमचे 2000 असे 4000 रुपये तर तुम्हाला आज शनिवारी आजच पाहिजे असतील तर तुम्हाला या ठिकाणी बँका बघावे लागणार आहेत। त्याच बँकेमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत। आणि एक सूचना सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, ती म्हणजे आता तुमच्या बँकेत या ठिकाणी पैसे पडले रे पडले म्हणलं का लगेच तुम्ही बँकेतून पैसे काढून घ्यायचे आहे। कारण बँकांचा नवीन नियम आहे की तुम्ही मिनिमम बॅलन्स तुमच्या बँकेमध्ये काहीतरी ठराविक रक्कम तुम्ही बँकेमध्ये ठेवलं पाहिजे। परंतु शेतकरी काय करतात, त्या ठिकाणी मागचा जो पीएम किसानचा 19वा हप्ता आला होता तर त्याचे पैसे लगेचच काढून तुम्ही घरी घेऊन आलाय
आणि त्यामुळेच काय झाले, बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स तुम्ही ठेवलाच नाही आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी सांगण्यात आले की बँकेकडून आता तुमचा PM किसानचा आता जो आज तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे त्याच्यातून पैसे सरकारकडून आता बँकेकडून काटलं जाणार आहे, कारण मिनिमम बॅलन्स तुम्ही बँकेत ठेवला नाही. त्यामुळे आता हप्ता आल्या तुम्ही त्या ठिकाणी लगेचच 10 मिनिटाच्या आतमध्ये काढून घरी घेऊन यायचं आहे. सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना या ठिकाणी देण्यात आलेत. त्यामुळे नेमकं कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत, कोणत्या बँका सरकारने निवडलेत, या बँकांना या 12 जिल्ह्यांची यादी आता दिलेली आहे. या बघा आता 12 बँका कोणकोणत्या आहेत, यामध्ये तुमचं खातं उघडलंय का लगेचच बघायचं आहे. शेतकऱ्यांना आज शनिवार आहे, आता सकाळी 11 वाजता तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या बँकेत जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. 12 जिल्ह्यामध्ये पैसे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जमा होणार आहेत. कोणते 12 जिल्हे आहेत आणि कोणत्या बँकांना आता ही यादी देण्यात आल्या लगेच तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे. तुमची बँक सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये असेल, लिस्टमध्ये असेल तरच तुम्हाला आज त्या ठिकाणी 11 वाजता पैसे येणार आहेत. तर कोणत्या बँका आहेत लगेच पहा. बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 7वा हप्ता, PM किसानचा आता 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता आज त्या ठिकाणी 11 वाजता सकाळी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार आहे. तुम्हाला माहित असेल गेले 1 ते 2 महिन्यापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या. अखेर याला ब्रेक लागलाय आणि आज तुम्हाला सकाळी 11 वाजता या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टोटल तुम्हाला नमोचे 2,000 आणि PM किसानचे तुम्हाला 2,000 असे टोटल 4,000 रुपये अगदी काही थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. बघा PM किसानचा 19वा हप्ता मागचा जो होता तर तो 24 फेब्रुवारीला त्या ठिकाणी जमा झाला. बरोबर आज 4 महिने पूर्ण झाल्या सरकारच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यावरती सोडण्यात येत आहेत. परंतु फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत, बाकीच्या जिल्ह्यामध्ये लेट येणार आहेत. आणि सर्वात पहिल्यांदा आता ही यादी सांगितल्या याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. काही बँका यामधून वगळण्यात आल्या. तुम्हाला माहितीच असेल राज्यातील सर्वच बँकांमध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार नाहीत. त्याचे कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. म्हणजे अनेक बँकांमध्ये मागच्या वेळी तुम्हाला 19वा हप्ता जो होता तर तो अडकलेला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारच्या माध्यमातून बँकांची लिस्ट सांगण्यात आल्या. या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्यांनाच हे हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत. अनेक दिवसापासून तुम्ही ऐकत आहात की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल. अखेर तुम्हाला त्या ठिकाणी मागचा जो 24 फेब्रुवारीला तुम्हाला हप्ता दिला होता त्याला बरोबर आज शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी 4 महिने आता पूर्ण झालेत. त्यामुळे आजच सकाळी 11 वाजता तुमच्या खात्यावरती एकदम पटापट 4,000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा येणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बँका बघूया, त्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे सोडले जाणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. तसेच कोणत्या शेतकऱ्यांना आज हप्ता येणार नाही याची यादी सुद्धा रात्रीच शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आता सांगितली आहे. तर बघा यामध्ये आता या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना हप्ता आज मिळणार नाही. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड नाही त्यांच्याला आता तुमच्या खात्याला हे पैसे येणार नाहीत. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही अपेक्षा सोडून द्यायची. म्हणजे फार्मर ID कार्ड तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला हप्ता आज मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगितले. तसेच जर तुमच्या घरामध्ये समजा आता पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल परंतु त्या पिवळ्या व केशरी रेशन कार्डाची eKYC केली नसेल तर तुम्हाला आज हप्ता येणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण सरकारने KYC रेशन कार्डाची करायला सांगितलं होतं. केली नसेल तर हप्ता येणार नाही. मग अजून कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, तसेच कोणत्या बँका यामधून वगळण्यात आलेत आणि तुमच्या बँकेमध्ये येणार का लगेच पहा. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणत्या बँका यासाठी चालणार नाहीत, कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत आणि सर्वात पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या पैसे येणार आहेत हे आपण पाहणारच आहोत. परंतु आता पुढचा शेतकऱ्याचा प्रकार आहे ज्यामध्ये आता पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. तो म्हणजे आता ज्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आता अर्ज भरले आहेत. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले एका घरामध्ये फक्त एकालाच लाभ मिळणार. परंतु शेतकऱ्यांनी काय केले, त्यांची एखाद्या शेतकऱ्याची 2 मुलं
त्यांच्या नावावर थोडी थोडी जमीन लावल्या आणि स्वतःच्या नावावर थोडी, असं एकाच घरातून दोघं तिघं चौघं असं लाभ घेऊ लागले आहेत. तर सरकारच्या माध्यमातून मागच्या वेळी पण सांगितलं होतं, जर तुम्ही एका घरातील त्या ठिकाणी 3 जण 4 जण जर लाभ घेत असाल तर तुम्हाला हप्ता सर्वांचाच बंद करण्यात येईल, तुमचा अर्ज बाद करण्यात येईल, काळा करण्यात येईल. परंतु शेतकऱ्यांनी ऐकलेलं नाही, तसंच अर्ज भरून लाभ घेत आहेत. त्यांना आज हप्ता हा जमा होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही बँका यामधून वगळण्यात आल्यात. फक्त याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. त्या बँकांची लिस्ट आपण या ठिकाणी लगेच पाहू आणि त्यानंतर सर्वात पहिल्यांदा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे आज शनिवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जमा होणार आहेत, तर त्या जिल्ह्यांची लिस्ट पाहू. पहिल्यांदा बँका बघा. सर्वात पहिल्यांदा या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल आणि आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल, मोबाईल नंबर जोडला असेल, तर तुमच्या खात्यावरती आज शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी ठीक 11 वाजता तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. परंतु फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा येणार आहेत. त्यामुळे तुमचं स्टेट बँकेत खातं असेल तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत लक्षपूर्वक बघायचं आहे. दुसरी बँक आहे पोस्ट पेमेंट बँक. बघा, पोस्टात जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज सकाळी 11 वाजता तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक. जवळपास 90% शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेचं खातं PM किसान आणि नमो शेतकरी योजनेला जोडलेलं आहे. तर तुमच्या खात्यावरती सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी ठीक 11 वाजता आज 4,000 रुपये, त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये असे जमा होणार आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया. बघा, सरकारी बँक आहे. यामध्ये सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला पैसे सरकारच्या माध्यमातून आज 11 वाजता या ठिकाणी जमा होणार आहेत. परंतु या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत. त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट आता सांगतो पहा. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला बँका सांगितल्या, त्यानंतर बँका अजून पण आहेत. HDFC, त्या ठिकाणी ICICI, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, त्या ठिकाणी जिल्हा सहकारी बँक, अशा बँकामध्ये बँक ऑफ बडोदा या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. परंतु आता या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत. सरकारच्या माध्यमातून लिस्ट सुद्धा सांगण्यात आल्या, तर त्या बँकांची नावे तुम्हाला लगेच सांगतो पहा. आता पहिला जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. सगळ्यात पहिल्यांदा पैसे यामध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. 3 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत बीड जिल्हा. त्यानंतर वाशिम जिल्हा आहे, त्या ठिकाणी अकोला जिल्हा आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सर्वात पहिल्यांदा यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा, तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का बघा. सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत. बघा, अशा प्रकारे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे, बुलढाणा आहे. तर अशा प्रकारच्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला आज ठीक 11 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती तुम्हाला 2,000 रुपये, काहींना 4,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आज पैसे कसल्याही परिस्थितीत सरकारकडून जमा होणार आहेत. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.